नमस्कार, आपण पाहत आहात आरपी न्यूज. मुंबईच्या मालाडपूर्व वन विभागामध्ये आपण पाहतात की इकडचे तेज तरार नेते वैभव भरडकर आपल्या समोर दिसत आहेत, आत्माराम चाचे दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे दमदार आणि कर्तृत्व काम आपण बघू शकता. इथे वन विभागामध्ये जे नारळ समोर दिसत आहेत, जे आपण नारळ इथे बघताय, त्या नारळाच्या समोरचा जो दगड आहे तो दगड या लोकांच्या भविष्यासाठी उज्ज्वल ठरणार आहे. कारण त्या दगडावर फुटणारे नारळ प्रत्येकाचं, त्या नारळाचं पाणी प्रत्येकाच्या घरात जाणार आहे आणि ते 6 इंचाच्या लाईनीच्या माध्यमाने जाणार आहे. हे महत्वाचं असेल. आता आपण इकडचे जे नेते आहेत वैभव भरडकर आणि आत्माराम चाचे यांच्याकडून ह्या पूर्ण विभागातील लोकांना अशा प्रकारची जी सेवा उपलब्ध करून देतात त्यांच्यासाठी आपण माहिती करून घेऊया. सध्या उद्घाटन होत आहे, ते पण तुम्ही पाहताय. पुढची पण बातमी पाहूया. आपण पाहतात की शिवसेना शिंदे गटाचे नेते वैभव दादा भरडकर यांनी गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन नारळ फोडलेला आहे आणि नाथांचा नाथ एकनाथ शिंदे यांच्या नावाचा गजर या लोकांच्या मुखी आहे आणि आता पूर्व नगरसेवक आत्माराम चाचे देखील श्रीफळ फोडतायत. बघा लोकांचा आशीर्वाद कशा प्रकारे घेतायत ते तुम्ही पाहिलं की लोकांचे हातभार लागतील याच्या उद्दिष्टाने आत्माराम चाचे आता श्रीफळ फोडतील. तर या विभागातील 2 दमदार नेत्यांनी ह्या 6 इंचाच्या पाईपलाईनचं उद्घाटन केलेलं आहे. स्थानिक पातळीचे जे लोक आहेत तेही तिकडे आवर्जून उभे आहेत. त्यांच्या हाताने देखील श्रीफळ फोडले जात आहे. श्रीफळावर श्रीफळ फोडले जात आहेत आणि 6 इंचाचे पाईपलाईन साठी 6 नारळ तिकडे ठेवलेले आहेत. हे महत्वाचं असेल. तुम्ही पाहू शकता की इथे 6 नारळ जे ठेवले ते 6 इंचाची पाईपलाईन उद्दिष्ट करते. आज जे उद्घाटन आहे, शुभारंभ आहे, ते करण्यात आलेला आहे. तर आपण पाहूया पूर्ण ही जी लोकसेवा कशा प्रकारची दादा नेहमी करतात आणि ह्यांनी या विभागामध्ये 6 इंचाची लाईन 6 नारळ फोडून केलं आहे. दादा काय बोलायला आज 6 नारळ 6 इंचाची लाईन काय पाहिजे? या विभागामध्ये पाण्याची फार मोठी समस्या आहे. उंच भागामध्ये असल्यामुळे डोंगराळ प्रदेश आहे हा आणि प्रदेश म्हणता येणार नाही, डोंगराळ विभाग आहे आणि तिथे पाणी चढत नाही. आणि इथे 1992 पासूनच्या ज्या लाईन टाकलेल्या आहेत त्या सगळ्या जीर्ण झालेल्या आहेत. 5-6 लाईन आहेत. मग या सगळ्यांचं एकत्रीकरण करून महानगरपालिकेने निर्णय घेतला की एका 6 इंचाची लाईन आपण इकडे प्रपोज केली तर या जुन्या छोट्या छोट्या लाईन ज्या डॅमेज होतात त्या कायमच्या काढून टाकता येतील आणि एक 6 इंचाची लाईन इकडे प्रपोज करतात, ज्याच्याने पाण्याचा दबाव सुद्धा व्यवस्थित राहील आणि एक सुविधा सुद्धा लोकांना चांगल्या मोठ्या प्रमाणावर इथे उपलब्ध होईल. म्हणजे कुठे ना कुठे जुन्या लाईन आहेत त्या काढून नवीन लाईन टाकण्याचं काम. फार अगदी जुन्या लाईन इथे आहेत आणि त्या सगळ्या जीर्ण झालेल्या आहेत. त्याच्याने रस्त्याला पाणी वाहत असते, सगळा अपपाडा पाहतो आणि यांना या ठिकाणी पाणी पाहिजे तितका पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे त्या सगळ्या जुन्या लाईन बदली करून नवीन 6 इंचाची लाईन चाचे साहेबांच्या माध्यमातून प्रपोज करण्यात आली. सतत त्यांनी त्याचा पाठपुरावा करून आज या ठिकाणी एक या विभागाला कायमच्या पाण्याचा 6 इंचाची लाईन आल्याच्या नंतर मोठा दिलासा मिळेल आणि सतत जे बुधिया रविया चाळ आणि या ठिकाणाहून पाण्यासाठी लोकांना मोठ्या समस्येला सामोरे जावं लागतं, त्यातून सगळ्यांना आज मुक्ती मिळेल. दादा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाथांचे नाथ एकनाथ म्हणतात, गरिबांचे नाथ एकनाथ म्हणतात, पण या वन विभागाचे दादा एकच वादा आणि वैभव दादा हे जे लोक म्हणतात त्याच्यावर तुम्ही काय बोलता? काम करत राहायचं, लोकांसाठी सेवा करायची लहानपणापासूनचा एक मनामध्ये असलेला उद्देश आहे. फार त्रास होतो पण लोकांसाठी काम करत राहायचं, एवढंच माहिती. दादा, तुम्ही खूप तळागाळाचे आणि खूप आरोप सहन करणारे नेते आहात.
लोकांमध्ये नेहमी तुमची एक विरुद्ध प्रकारची दिशा असते, तुमच्यावर अत्यंत गंभीर देखील आरोप लागतात, काय बोला? हे बघा, आता सध्या इंटरव्ह्यू नाही आपली, कधीतरी माझी इंटरव्ह्यू घ्यायला आहे, त्यामध्ये मी सगळ्या प्रश्नाची उत्तर देईन. विषय असा आहे, आपण जेव्हा कमी वयामध्ये मोठं काम करत असतो तेव्हा आधी जे प्रस्थापित लोक असतात त्यांना तुमच्यापासून त्रास होत असतो. मग त्याला तुम्हाला जे मैदानात हरवू शकत नाही, मग ते काही ना काहीतरी वेगळी खोटी बदनामी करण्याचा प्रयत्न करत तो कायम माझ्याबद्दल होत असतो. पण त्या सगळ्याच्यातून बाहेर निघून आम्ही आतापर्यंत यश मिळवलंय, लोकांची कामं केली आहेत, जो जो आपल्याकडे आला त्याला न्याय मिळवून दिलाय. आणि एका जिद्दीने आम्ही या ठिकाणी आमचा खासदार निवडून आणलाय, एका जिद्दीने या ठिकाणी आमचे नगरसेवक 4-4 आमच्या बरोबर आहेत. आणि एक विधानसभेमध्ये सुद्धा एक पहिल्यांदा कुठेतरी आमच्या पक्षाने या ठिकाणी एवढं मोठं मतदान इकडे घेतलंय. त्यामुळे लोकांमध्ये एक त्याबद्दलची भूमिका आहे आणि त्या भूमिकेच्या मध्ये लोकांच्या विरोधकांच्या मनात भीती निर्माण होते. भीती निर्माण झाली की आपण मैदानात लढू शकत नाही, तर मग असं काही ना काही ते करत राहतात आणि मला त्याचा आनंद येतो, मजा घेत असतो. म्हणजे कुठे ना कुठे डर के आगे जीत आहे, मी मजा घेत असतो ते घेतात. आपल्यासोबत पूर्व नगरसेवक आत्माराम चाचे देखील आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्यावा आज हा जनसागर इथे उभा आहे, काय बोलाल? आज या ठिकाणी आपण पाण्याची लाईन हे खरं वैभवदादा भरटकर यांनी या ठिकाणी सर्व ठिकाणी ज्या लोकांना पाण्याच्या लाईन पुरवल्या आहेत त्याच्यातूनच हा एक मार्ग आपण काढलेला आहे. वैभवदादांनी गेली अनेक वर्ष या ठिकाणी ज्यांना ज्यांना पाणी मिळत नव्हतं त्यांना पाणी लाईट द्यायचं काम केलं. आज मी देखील या पद्धतीनंच आपल्या विभागात या बुध्या रव्याचा या ठिकाणी रात्री 12, 1, 2 वाजता मला नेहमी फोन येत असतात की या ठिकाणी पाणी नाही. पाणी का नाही तर ह्या ज्या लाईनी आहेत 1992 साली टाकलेल्या जुन्या लाईनी, आणि त्या जुन्या लाईन सर्व आता सडलेल्या आहेत, डॅमेज झालेल्या आहेत. त्याच्यामुळे रस्त्याला सर्व पाणी आहे पण लोकांच्या घरात पाणी येत नाही. आणि अशा परिस्थितीत आम्ही गेले 1 वर्षभर वैभवदादांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी विभागात महापालिकेच्या मागे लागून ही लाईन टाकण्याचा प्रयत्न करत होतो, 2-4 लाईन चेंज करणार. पण महापालिकेने सांगितलं 2च्या कशाला, 4-6 लाईनी तुमच्याकडे आहेत, तर 6 लाईन चेंज करणार का? तर म्हटलं नाही, आम्हाला एकच लाईन द्या. मग त्यांनी त्या ठिकाणी 6ची लाईन तिथपर्यंत आणून द्यायचं पास केलेलं आहे. आणि आता ते आपण आज वैभवदादाच्या मार्गदर्शनाखाली आपण ही लाईन चालू करीत आहोत. तसे साहेब एक प्रश्न आहे तुमच्याकडे की आपल्या मुंबईची सगळ्यात मोठी लाईन आपल्या ह्या विभागाच्या काही मीटर पासूनच गेली आहे. मुंबईला पाणी पुरवठा आपल्याकडून होतो आणि आपल्या इकडचे म्हणजे दिवाखाली अंधार नाही का वाटत तुम्हाला? या ठिकाणी पूर्वी ज्या लाईन टाकल्या आहेत 1970च्या दरम्यान टाकलेल्या ज्या लाईन आहेत त्या आता खूप वस्ती वाढलेली आहे आणि त्या वस्तीतून पाईपलाईन तेवढ्याच आहेत, लोकसंख्या वाढलेली आहे आणि त्याच्यातून लोकांना पाणी पुरवलं जातं. म्हणजे कुठे ना कुठे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं किंवा विभाग अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे या विभागात. दुर्लक्ष असं म्हणता येणार नाही आपण, कारण का वस्ती वाढत जाते त्या पद्धतीने जुन्या लाईन जे आपलं जे तळाव आहे, ज्या पाण्याच्या रिझर्व्हर वायर आहेत या जेवढा आहे त्याच्यापेक्षा त्यावेळी ज्यावेळेला रिझर्व्हर बांधल्या तेव्हा जेवढी वस्ती होती त्याच्या 4 पटीने वस्ती वाढलेली आहे. बिल्डिंग वाढत आहेत आणि त्याच्यामुळे पाणी सर्व ठिकाणी कमी पडते. तर आपण पाहिलं कशा प्रकारे पूर्व नगरसेवक आत्माराम चाचे आणि इकडचे युवा नेतृत्व वैभव भरटकर यांनी या विभागातील लोकांसाठी, या विभागातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी इकडे 6 इंचाच्या पाईपलाईनचं काम केलंय. वैभव भरटकर हे नाव नाही, क्रांती आहे असं इकडची लोक म्हणतात. मी नाही म्हणत, नाही तर लोक म्हणतील फुकटचं प्रमोशन करतोय. त्याच्यासाठी मी तुम्हाला पूर्वीच सांगतोय, या वन विभागाच्या लोकांना येऊन विचारा, वैभव दादा एकच वादा हे का म्हणतात मला पण माहित नाही, पण हे म्हणतात. तर अशा प्रकारच्या अनेक बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा RP न्यूज लाईव्ह मुंबई. कॅमेरामॅन अनिल कटरे सोबत मी राजेश पांडे, मुंबई.